आज मिस्टर ऑफिसवरून येताना अशी एक मच्छी घेऊन आले, जी पहिल्या पावसात मिळाली की खवय्ये अक्षरशः खुश होतात. आणि तिच्यासोबत आज मी बनवलंय कैरी घातलेलं झणझणीत असं कोलंबीचं कालवण. चला तर मग पाहूया आजचा खास बेत. नमस्कार मंडळी, आज वार होता बुधवार आणि माझे मिस्टर ऑफिसवरून येताना रात्रीच्या जेवणासाठी ताजी चिवणी मासळी घेऊन आले. आता काही जणांना चिवणी म्हणजे कोणता मासा हे माहीत नसेल, म्हणून आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला या माशाबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. चिवणी ही प्रामुख्याने गोड्या पाण्यात किंवा खाडीच्या भागात आढळणारा अतिशय चवदार मासा आहे. कोकण आणि रायगड भागात तर पहिल्या पावसात मिळणाऱ्या चिवणीची खूपच उत्सुकतेने वाट पाहिली जाते. वळणीच्या पावसानंतर खाड्या आणि नदीच्या प्रवाहात हा मासा मोठ्या प्रमाणात सापडतो. चिवणी हा कॅटफिश प्रकारातील मासा असून त्याला मिशीसारखे अँटेना असतात. पावसाळ्यात मिळणाऱ्या या माशाच्या पोटात अनेकदा अंडीही असतात. त्यामुळे खवय्यांमध्ये त्याला विशेष मागणी असते. आता या माशाबद्दल आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगते. हा मासा वरून खूपच चिकट असतो आणि त्याच्या पाठीच्या बाजूला एक धारदार असा काटा असतो. त्यामुळे हा मासा साफ करताना आणि कापताना खूप काळजी घ्यावी लागते. हातातून जर मासा निसटला तर तो काटा हाताला लागण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच गावाकडे अनेक जण चिवणी साफ करताना राखीचा सुद्धा वापर करतात. राख लावल्यामुळे माशाचा चिकटपणा कमी होतो, मासा हातात व्यवस्थित पकडता येतो आणि साफही करायला सोपा जातो. आमच्या गावाकडेही जुनी माणसं आजही हा पारंपरिक उपाय वापरतात. आधुनिक साधने नसतानाही अशा छोट्या छोट्या घरगुती युक्त्या किती उपयोगी पडतात. आणि म्हणूनच चिवणी कितीही चवदार असली तरी ती साफ करताना मात्र घाई न करता सावधगिरी बाळगणं खरंच खूप गरजेचं आहे. आज मी चिवणीचे कालवण न करता ती मस्त मसाला लावून फ्राय करणार आहे. आणि सगळ्यात पहिले मी मासळी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यामध्ये हळद, तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट, लिंब, घरचा मसाला घालून ती छान मोरून घेतली आहे. आणि आजच्या जेवणाची आणखीन एक खास गोष्ट म्हणजे चिवणी फ्रायसोबत मी कोळंबीचं कच्च्या कैरीचं कालवणही बनवलं आहे. आंबट, तिखट कैरी आणि कोळंबीची चव एकत्र आली की कालवणाची मज्जाच काही वेगळी असते. उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला हा प्रकार खूपच छान लागतो. चिवणी या जो मासा आहे त्याचे मांस अतिशय मऊ आणि चवदार असते. आणि त्याचबरोबर हा मासा प्रथिनांचा म्हणजे प्रोटीन खूप चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळे चव आणि पोषण या दोन्ही गोष्टी यामध्ये मिळतात. तर चिवणी फ्राय करताना एक गोष्ट लक्षात घ्या, की त्याच्यामध्ये ही जी अंडी असतात, आपण त्याला गाभोळी म्हणतो. तर ती फ्राय करताना ना त्याच्यावरती झाकण ठेवा. मी ठेवलं नव्हतं झाकण. मी असं त्या तव्यामध्ये टाकून थोडं लांब उभी होते. कधी-कधी ती असे पटकन फुटतात. त्याच्यामुळे थोडी फ्राय करताना काळजी घ्यावी लागते. आणि मुलं हा मासा खातील की नाही नीट म्हणून मी त्यांच्यासाठी थोडी कोळंबी बाजूला काढली होती आणि कोळंबी देखील त्यांना फ्राय केली होती. इथे शेंगा वगैरे घालून कालवण रेडी झालं होतं. फ्रायसुद्धा छान झाले होते. आता चिवणी छान तळून तयार झाली आहे आणि बाजूला गरमागरम कोळंबीचं कालवणही तयार आहे. आजच्या जेवणात चिवणी फ्राय, कोळंबीचं कालवण आणि गरम भात, भाकरी असा एकदम झक्कास असा बेत झालेला आहे. ₹100 एक नग याप्रमाणे सध्या मार्केटमध्ये या माशाचा भाव चालू आहे. तुम्हाला चिवणी फ्राय आवडते की याचं कालवण आवडतं? किंवा मग कोळंबीच्या कालवणात कैरी घालून आवडतं की शेंगा घालून आवडतं? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.